आत्ताच प्रशांत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी एकतर पानसरे साहेबांची ही जी पुस्तक आहे शिवाजी कोण होता याच्यावर अनेक आवृत्ती त्या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत व त्यांच्याच प्रकाशनाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचा विचार गुलामगिरीच्या माध्यमातून हे पुस्तक आता नवीन त्यांचं आलेलं आहे। म्हणजे महात्मा फुलेंचंच आहे पण स्वस्तात लोकांपर्यंत विचार जावेत त्यामुळे हे दोन्ही मी विकत घेतलेले आहेत। मी सर्व आमदारांना सर्व राजकीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना आणि सामान्य लोकांना सुद्धा विनंती करतो हे व असे अनेक महामानवांची जी पुस्तकं आहेत लहान आहेत पण वाचले की तुम्हाला महामानवांचे विचार हे समजतील। जयंती निमित्ताने नाही तर दुसऱ्या कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने तर वाढदिवसाच्या निमित्ताने अशा पद्धतीने पुस्तकं घेऊन लोकांमध्ये आपण जर वाटली तर खऱ्या अर्थाने आपण महामानवांच्या विचाराने जगलो असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। धन्यवाद। त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। महिलांचं त्यानं देखील शोषण केल्याच्या प्रकारची माहिती आहे। काय सांगाल त्याच्याबद्दल? अशा बाबांना वेड्या ठोकणं कितपत योग्य वाटतं? बघा, पानसरे साहेबांनी दाभोळकर साहेबांनी व तशा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी बोंदुगिरी करणारे जे कोणी महाराज होते नाही तर लोक होते त्यांच्या विरोधात एक आवाज उठवला होता। आता ही घटना मला अजून कळालेली नाही पण त्याच्यामध्ये तथ्य असेल, पोलिसांनी खरंच त्यांना उचललं असेल आणि ती व्यक्ती बोंदुगिरी जर करत असेल लोकांना फसवत असेल संतांच्या नावाने तर नक्कीच कारवाई झाली पाहिजे। पण हे जे सर्व बोंदुगिरी करणारे लोक हे महायुतीचं सरकार भाजपचं सरकार आल्यानंतर डोकं का वर काढतात? कारवाई केली जाते ती चांगली गोष्ट आहे, हे एवढं फोफावलं का गेलं याच्याकडे सुद्धा विचार केला पाहिजे। शेतकरी कष्टकरी विद्यार्थी नाही तर आता युवक 10,000ची नोकरी मिळावी यासाठी वनवन फिरतायत पण खरात बोंधूबाबा 10 वर्षात 2,000 कोटीची मालमत्ता त्याची झाली आहे। म्हणजे शक्ती मार्ग याला कोल्हापुरातले सर्व शेतकरी विरोध करतात पण शक्ती मार्ग कुठून जातोय हे बोंधूबाबा खरातला माहीत होतं। जमीन विकत घेतली आणि नॉन टॅक्स पैसा सरकारकडनं त्यांनी त्या ठिकाणी उचलला। म्हणजे या लेवलला बोंदुगिरी या महाराष्ट्रामध्ये या महायुतीच्या काळामध्ये गेलेली आहे। असे कुणीही असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।